वॉटर सप्लाय फॉर अ ह्युमन सेटलमेंट. म्हणजे काय तर आपल्या घरी पाणी कशा पद्धतीने येतं ते आपण पाहूया. लेक्स, रिव्हर्स, रिझर्वायर्स आर अवर सोर्सेस ऑफ वॉटर. बघा पाण्याचे स्रोत काय काय आहे, तर नदी आहे, तलाव आहे, मग जे काय धरण आहे, इथून आपल्याला पाणी येतं. दे आर ऑफन ॲट लॉंग डिस्टन्सेस फ्रॉम आवर हाऊस. आणि हे जे पाण्याचे स्रोत आहे ते घरापासून खूप लांब असतात. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टन्ट प्लेसेस. आणि हे अंतरावर असल्यामुळे आपल्याला तिथून पाणी आणणं शक्य नाही. बिसाइड्स वी कॅन नॉट बी शुअर दॅट द वॉटर कॅन बी यूज्ड ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग. म्हणजे जरी ते पाण्याचे स्रोत आपल्याजवळ असले तरी आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत की ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही. ओके. That is why a large water source is identified near a settlement. Water from it is brought through large pipes to a common place. बघा काय सांगितलं आता इथे, जिथे पाणी आहे तिथेच लोक वस्ती करतात, म्हणजेच सेटलमेंट. ओके. वॉटर फ्रॉम इट इज ब्रॉड थ्रू लार्ज पाईप्स टू अ कॉमन प्लेस. आणि मग ते जे पाणी आहे ते लोकांपर्यंत पाईपमार्फत येतं. देअर द वॉटर इज मेड सेफ फॉर ड्रिंकिंग. आणि तिथे ते पाणी पिण्यासाठी सेफ केलं जाते, म्हणजे सुरक्षित केलं जाते. दिस इज कॉल्ड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. म्हणजे तुमच्याकडे जे काय पाणी येतं घरी नळाला ते पाणी प्युरिफाय करून येतं, ते शुद्ध करून आलेलं असतं. त्यामध्ये काही औषधं टाकले असतात जेणेकरून पाणी शुद्ध होईल आणि मग ते पाणी तुमच्यापर्यंत येतं. अरेंजमेंट्स आर मेड टू डिस्ट्रीब्यूट दिस वॉटर ऑल ओव्हर द टाउन ऑर सिटी. आणि हे पाणी तुमच्यापर्यंत कसं येणार ह्यासाठी प्रॉपर अरेंजमेंट केलं जातं की कोणता पाईप कोणत्या शहरात जाणार, मग त्या पाईपामार्फत या एरियामध्ये पाणी कशा पद्धतीने जाणार, कोणत्या बिल्डिंगमध्ये जाणार, कोणत्या घराकडे जाणार, कशा पद्धतीने जाणार, कोणत्या घरी किंवा कोणत्या एरियामध्ये पाणी किती वाजता येणार, हे प्रॉपर अरेंजमेंट केलं जातं. ओके. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आणि ह्यालाच काय म्हणतात तर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. म्हणजे काय तर पाण्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन, म्हणजे पाण्याचं प्रॉपर वाटप केला जातो. ओके. आता पुढे काय दिलं आहे, कॅन यू टेल. आता तुम्ही हे सांगू शकतात का, व्हॅन वी ड्रॉ वॉटर इन टू अ स्प्रे पंप फ्रॉम अ बकेट ऑफ वॉटर इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो. म्हणजे काय दिलं आहे की पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारी पाणी भरून घेतो, त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते, तर पाणी वाहण्याची दिशा ही वरच्या बाजूची असते. वॉटर टँक्स ॲट अ हाईट. काय दिलं आहे बघा, उंचावरील टाक्या. We know that water flows downwards, but if we want to lift water upwards, we have to use some force. बघा मुलांना काय दिले की पाणी हे खालच्या दिशेने वाहतं, इझिली वाहतं. आपल्या घरी वरती टाकी असते आणि आपण जेव्हा घरी किचनमधलं नळ चालू करतो, ओके, किंवा कुठलंही नळ आपण चालू करतो तर पाणी इझिली खाली येतं. त्याला कोणतेही फोर्स म्हणजे किंवा कोणतेही मशीन लावायची गरज नसते, कोणतेही पंप लावायची गरज नसते. पण जर आपल्याला खालचं पाणी वरच्या टाकीत सोडायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला एक फोर्स पाहिजे असतो. आणि तोच फोर्स आपण कशा पद्धतीने यूज करतो आणि तो फोर्स आपण कसा मिळवतो, तर आपण मशीनचा वापर करतो. मशीनचा वापर म्हणजे आपण पंप्स यूज करतो. ओके. टू डू दॅट वी नीड टू यूज अ मशीन यूज्ड फॉर लिफ्टिंग वॉटर आर कॉल्ड पंप्स. जे मशीन आपण पाणी वर सोडायला यूज करतो त्या मशीन्सना काय म्हणतात, पंप्स रन ऑन डिझेल ऑर इलेक्ट्रिसिटी. आता हे जे पंप्स आहेत ते कशावरती चालतात, तर ते डिझेलवरती चालतात किंवा इलेक्ट्रिसिटीवर. तुम्हाला बरेचदा माहिती आहे की जेव्हा टँकर येतं आपल्याकडे तर टँकरचं पाणी जे आपल्या वरच्या टाकीमध्ये सोडायचं असतं, ओके, जी टाकी टॅरेसवरती असते, तर त्यासाठी ते मशीन ऑन करतात आणि मग ते टँकरचं पाणी तुमच्या टाकीमध्ये वरच्या पडतं. ओके. त्यासाठी फोर्स लागतो. असं पाणी खालून वरती इझिली जात नाही. ओके. बिफोर इलेक्ट्रिसिटी वॉज डिस्कवर्ड इट वॉज नॉट पॉसिबल टू रेज वॉटर टू व्हेरी ग्रेट हाईट्स. बघा जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत आपण खालचं पाणी वरती म्हणजे खूप उंचावरती आपण ते सोडू शकत
नव्हतो. बट इलेक्ट्रिक पंप्स कॅन हेल्प अस टू डू सो. पण या इलेक्ट्रिक पंपमुळे आपण इझिली हे करू शकतो. हेन्स वॉटर कॅन बी फिल्ड इन टँक्स ॲट अ हाईट, वॉटर टॉवर्स अँड सप्लाईड फ्रॉम देअर टू टाउन्स अँड सिटीज. बघा, आपण या इलेक्ट्रिक पंप्सच्या मदतीने खालचं पाणी वरच्या टाक्यांमध्ये, म्हणजे उंच ज्या टाक्या असतात त्याच्यामध्ये आपण ते पाणी सोडू शकतो. त्यांना वॉटर टॉवर्स म्हणतात, आपण ज्याला मराठीत पाण्याची टाकी म्हणतो. ओके. आणि मग तिथून त्यावरून तिथे पाणी साठवलं जातं आणि मग तिथून वेगवेगळ्या टाउन्समध्ये, शहरांमध्ये, सिटीजमध्ये ते पाणी इझिली लोकांपर्यंत पोचतं. Such tanks are used to store the water that leaves the water purification plant. बघा, काय सांगितलं आहे की या मोठ्या टाक्यांमध्ये पाणी प्युरिफाय केलं जातं. ओके. अकॉर्डिंग टू नीड वॉटर इज रिलीज फ्रॉम दिस टँक्स थ्रू बिग पाईप्स. आणि गरजेनुसार त्या मोठ्या टाक्यातून पाणी मोठ्या पाईपद्वारे सोडलं जातं. दिस पाईप ब्रांचेस आउट इनटू मेनी स्मॉलर पाईप्स विच लीड द वॉटर टू डिफरंट एरियाज अराउंड द लार्ज वॉटर टँक्स. आणि या मोठ्या पाईपचे खूप छोटे छोटे शाखा असतात. म्हणजे आता हे मोठे पाईप जे आहेत ते मोठे पाईपचं नंतर लहान लहान शाखा असतात, म्हणजे लहान लहान पाईप्स निघतात त्या मोठ्या पाईपमधून आणि मग ते वेगवेगळ्या एरियाजमध्ये जातात. आणि मग ते वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन मग ते एका पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये किंवा एका पर्टिक्युलर घरामध्ये ते कनेक्शन दिलं जातं आणि मग ते पाणी तुमच्या घरापर्यंत येतं. इन अ पर्टिक्युलर एरिया द पाईप ब्रांचेस आउट इनटू स्मॉलर अँड स्मॉलर पाईप्स विच टेक वॉटर टू एव्हरी हाऊस. बघा, मोठा पाईप होता, त्याच्यातून खूप लहान लहान शाखा झाल्या त्या मोठ्या पाईपचे आणि मग हळूहळू ते शाखा तुमच्या घरापर्यंत येऊन पोचली. म्हणजे ते लहान पाईपची ब्रांच आहे ती तुमच्या घरापर्यंत पोचते आणि असं करून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येतं. इन सम प्लेसेस देर आर 2 or 3 कॉमन टॅप्स फॉर द होल एरिया. पीपल लिव्हिंग इन दॅट एरिया कम देअर टू फिल वॉटर फॉर देअर फॅमिलीज. आणि बघा, काही ठिकाणी कसं असतं की एकच पाण्याची लाईन असते आणि त्या पाण्याची लाईनला 3 ते 4 नळ असतात, म्हणजे सार्वजनिक नळ आपण जे म्हणतो. आणि प्रत्येक घरातली लोकं तिथे त्या सार्वजनिक नळावरती जातात आणि पाणी भरतात आपल्या फॅमिलीसाठी. ओके. म्हणजे त्यांच्या घरी पाणी नसतं तर तिथे जाऊन पाणी भरून घ्यावं लागतं. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे चित्रात दिसत असेल जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम सोर्स टू हाऊस. बघा, आपल्या घरी पाणी कसं येतं त्याने दाखवले. बघा, सोर्स ऑफ वॉटर फॉर सेटलमेंट. बघा, सगळ्यात पहिले तिथे चित्रात दाखवले की पाऊस पडतो आहे, नंतर ते पावसाचं पाणी धरणात जमा होते, नंतर वॉटर प्युरिफिकेशन सेंटरमध्ये ते पाणी जाते, तिथे शुद्ध होते ते पाणी. नंतर ते पाणी पुढे कसं डिस्ट्रीब्यूट झालं आहे, तर ते पाणी वॉटर टॉवरमध्ये गेलं आहे, नंतर मग बिल्डिंग्समध्ये गेलेत किंवा बिल्डिंग्सनंतर बघा ॲरोनी तुम्हाला दिसते की काही घरांमध्ये ते पाणी दिलं, म्हणजे इंडिव्हिज्युअल घरं जे आहेत, प्रायव्हेट घरं जे आहेत तिथे ते पाण्याचं कनेक्शन गेलं आहे. नंतर तिथे फॅक्टरीसुद्धा आहे, तर फॅक्टरीमध्ये सुद्धा पाण्याचं कनेक्शन आहे. तर अशा पद्धतीने पाण्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. ओके. नाव, डू यू नो human beings cannot live without water, hence it is necessary to have a source of water as close as possible to where we live. बघा, काय दिले की आपण माणसं पाण्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून आपण जिथे राहतो तिथे जवळच पाण्याचं स्रोत असणं खूप गरजेचं आहे. हो की नाही. जेव्हा आपण एखादं घर घेतो, ओके, त्यावेळेस आपण आधी काय बघतो की तिथे पाण्याची सोय आहे का. जर तुम्ही 5व्या मजल्यावर घर घेतलं आणि तिथे पाण्याचं कनेक्शनच नाही आहे, ओके, तर तुम्ही तिथे राहायला जाणार का. नाही. तर तुम्ही आधी काय बघणार की तिथे पाण्याची सोय आहे का, किंवा पाणी आहे आणि तुम्हाला ते खालून घ्यायचं आहे, तर तुम्ही तिथे राहायला जाल का. तर नाही. तर तुम्ही अशाच ठिकाणी घर घेतात जिथे पाण्याची सोय आहे. ओके. दॅट इज वाय इन ओल्डन डेज सिटीज ग्रीव ऑन द बँक्स ऑफ बिग रिव्हर्स. म्हणून पूर्वीच्या काळी मोठमोठे शहरं नदीच्या किनारी वसलेली होती. देअर आर मेनी सच सिटीज इन आर कंट्री. असे खूप शहरं आपल्या देशात आहेत. कोणते आहेत ते पाहूया. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ आर कंट्री. इट इज सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर यमुना इन नॉर्थ इंडिया. बघा, काय दिले की उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. ओके. आणि ती सुद्धा कुठे आहे, यमुना नदीवरती वसलेली आहे. त्यानंतर काय दिलं आहे की पटना ऑन द बँक्स ऑफ द गंगा इन
Bihar and Nashik in Maharashtra on the banks of the Godavari are other examples of such ancient cities. काय दिलं आहे की बिहारमधील गंगा नदीवरील पटना तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवरील नाशिक ही अशा प्राचीन नगरांची उदाहरणे आहे. बघा हे सगळे जे नगर आहेत हे जे शहरं आहेत हे नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत. ओके. Even today, in some places, water is drawn from wells or borewells for use at home. असे अजून खूप ठिकाण आहेत जिथे लोकांना विहिरीवर जाऊन बोरवेल्सवर जाऊन पाणी घरी आणावं लागतं. बट इट नीड्स टू बी एन्श्युअर्ड दॅट वॉटर इज पोर्टेबल. पण खात्री करून घ्यावी लागते की ते पाणी पोर्टेबल आहे का. पोर्टेबल म्हणजे काय तर ते पिण्यायोग्य आहे का. ओके, ते स्वच्छ आहे का. इट इज नॉट If it is not, then it should be boiled for the purpose of drinking so that it will not endanger our health. जर ते पाणी चांगलं नसेल तर त्यांना ते पाणी पिण्यासाठी उकळून घ्यावं लागतं जेणेकरून त्यांना कोणतीही हानी होणार नाही. In some places water is supplied by transporting it by means of tankers. आणि बघा मुलांनो, काही ठिकाणी तर अशी वाईट परिस्थिती आहे की लोकांकडे विहीर पण नाही आहे तर त्यांच्याकडे एक 10-10 दिवसांनी 15-15 दिवसांनी टँकर येतं आणि लोक त्या टँकरवरती जाऊन तिथे जाऊन पाणी भरतात आणि त्यासाठी सुद्धा खूप गर्दी असते. म्हणजे असे खूप ठिकाण पाहिले आहेत की ज्या दिवशी त्या गावामध्ये त्या एरियामध्ये टँकर येणार म्हटलं की लोक सगळी कामं सोडून सगळ्यात महत्त्वाचं काम काय करतात तर पाणी भरणं. मुलं शाळेत जात नाही, लोक कामाला जात नाही तर महत्त्वाचं काम काय तर पाणी भरणं. म्हणजे पाणी किती गरजेचं आहे. तर आपल्याला पाणी मिळतं आहे, आपण ते पाणी काय केलं पाहिजे तर नीट जपून वापरलं पाहिजे. असे खूप लोक आहेत ज्यांना खूप पाण्याचा त्रास आहे. कॅन यू टेल हाऊ मच वॉटर इज रिक्वायर्ड इन युअर हाऊस एव्हरी डे. आता तुम्ही हे सांगू शकाल का की तुम्हाला रोज किती पाणी लागतं दिवसाला. हू फिल्स दिस वॉटर. आणि हे पाणी कोण भरतं. आता ह्याचं उत्तर तुम्हीच सांगायचं आहे. ट्राय दिस. टेक ॲन एम्प्टी बकेट, लिफ्ट इट टू गेट ॲन आयडिया ऑफ इट्स वेट. काय करायचं तर एक रिकामी बादली तुम्हाला घ्यायची आहे आणि ती उचलायची आणि अंदाज घ्यायचा की तिचं वजन किती असणार. तर साहजिक आहे ती जर बादली आपण उचलली तर ती हलकीच लागणार आहे आपल्याला, तिचं काहीच वजन नसणार आहे. Now half fill it with water and see how much heavier it becomes. आता त्या बादलीला अर्ध भरा आणि उचलून बघा आणि लक्षात येईल तुम्हाला की ती किती हेवी झाली आहे. ओके. इट मस्ट बी quite a hard core to carry a bucket full of water from one place to another. Don't you agree? आणि बघा जर अर्धी बादली पाणी उचलायला तुम्हाला थोडं कष्ट लागते तर जर आपण ती बादली थोडी भरली किंवा पूर्ण भरली तर किती अवघड होईल बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला. हो की नाही. Remember how much water you need in your house. Now you can understand how much work is done to fill that much water. आता बघा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला घरात रोज किती पाणी लागतं आणि ते पाणी भरायला किती कष्ट घ्यावे लागतात. आता बघा मुलांनो, ते पाणी तुमच्या घरी नळामार्फत येत आहे किंवा तुम्हाला तिथे त्या ठिकाणी जाऊन पाणी आणावं लागत असेल. ओके. कोणतीही गोष्ट असली तरी एक लक्षात घ्या की पाणी तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी खूप मेहनत लागते. ते पाण्याला स्वच्छ करणं, मग त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करणं, ह्या वेगवेगळ्या पद्धती असतात. म्हणजे खूप मेहनत आहे आणि नंतर मग ते पाणी तुमच्या घरापर्यंत येऊन पोचतं. म्हणून पाणी किती काळजीपूर्वक आपल्याला वापरायचं आहे. कॅन यू टेल विच फ्यूल इज यूज टू रन द फॉलोइंग मशीन्स. आता तुम्ही सांगू शकाल का की हे फॉलोइंग मशीन्स म्हणजे जे तुम्हाला आता मशीन्स दिले आहेत ते चालवण्यासाठी तुम्हाला कोणतं फ्यूल म्हणजे कोणतं इंधन वापरावं लागतं. द हँडपंप दॅट लिफ्ट्स वॉटर फ्रॉम अ बोरवेल. आता तुम्हाला माहिती आहे बोरवेलमधून पाणी काढण्यासाठी तुम्ही हँडपंप वापरतो. तर हँडपंपसाठी कोणती मशीन लागते का तर नाही, तर आपलीच एनर्जी लागते. कारण आपल्याला पाणी काढण्यासाठी खूप वेळा तो जो एक रॉड असतो तो आपल्याला कंटिन्युअसली पुश अप वर खाली करावा लागतो आणि त्यानंतर खालून पाणी वरती ओढलं जातं. द पंप यूज टू स्टोअर वॉटर इन द वॉटर टॉवर. आता वॉटर टॉवरमध्ये जर पाणी आपल्याला सोडायचं असेल तर जो पंप यूज करतो त्याला एक तर डिझेल लागेल किंवा इलेक्ट्रिसिटी लागेल. ओके.
त्यानंतर द टँकर दॅट ब्रिंग्स वॉटर टू सर्टन एरिया. आता जो टँकर तुमच्या एरियामध्ये येतो त्या टँकरला कोणतं इंधन लागणार आहे तर त्याला डिझेल लागणार आहे. ओके. नाव many people are engaged in the work of water purification, storage and distribution. Electricity or diesel are used to run the machines for these purposes. A lot of money is spent for this work. बघा काय दिलं आहे, खूप महत्त्वाचं दिलं आहे. खूप लोक हे पाणी शुद्ध करण्यासाठी, पाणीची योग्य साठवण करण्यासाठी, मग पाण्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी खूप लोक या कामामध्ये एंगेज असतात. म्हणजे खूप लोक गुंतलेले असतात या सगळ्या कामामध्ये. इलेक्ट्रिसिटी आणि डिझेलचा वापर केला जातो ओके मशीन चालवायला, जेणेकरून ते पाणी तुमच्यापर्यंत पोचेल. अ लॉट ऑफ मनी स्पेंड फॉर दिस वर्क. खूप पैसा या कामासाठी लागतो. हेन्स पोर्टेबल वॉटर प्रूव्स टू बी ॲन एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. म्हणून जे शुद्ध पाणी आहे जे तुमच्यापर्यंत पोचतं ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. जरी पाणी हे नैसर्गिक स्रोत आहे पण तरीसुद्धा आपल्याला पाण्याचं बिल भरावं लागतं. तर का भरावं लागतं? कारण त्यामागचं कारण आहे की पाण्याचं शुद्धीकरण, त्याचं साठवण, त्याचं वाटप, मग तुमच्यापर्यंत ते कशा पद्धतीने येतं, या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण पाण्याचं बिल भरतो. ओके. We must take care of water just as we take care of our other valuables. We must not allow stored tap water to be wasted or become contaminated. बघा काय दिलं आहे की आपण जसे आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची कशी काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पाण्याची काळजी घ्यायची आहे. पाणी खूप सांभाळून वापरायचं आपल्याला आणि काळजी घ्यायची आहे की आपण जे पाणी साठवून ठेवलं आहे ते वेस्ट होणार नाही आणि ते खराबसुद्धा होणार नाही. ओके. व्हॉट कॅन वी डू टू यूज वॉटर विदाउट वेस्टेज. बघा आता इथे काय दिलं आहे की आपण पाणी वेस्ट न करता, पाणी वाया न घालवता त्याचा कसा वापर करू शकतो. ओके. काय दिले पाहूया आपण. If the water you have taken in a mug to wash your face is left over, will you throw it away or keep it to use later? बघा काय दिले की जर तुम्ही तोंड धुवायला एक मगमध्ये पाणी घेतलं आहे आणि तोंड धुवून झाल्यावरती थोडं पाणी उरले तर ते पाणी तुम्ही फेकून देणार की नंतर ते तुम्हाला उपयोगाला येईल म्हणून ते ठेवणार. तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला ते पाणी मगमधलं जे पाणी आहे ते पुन्हा बादलीत ओतायचं आहे किंवा तुम्हाला ते पाणी न फेकून देता ते ठेवून द्यायचे. ओके. while you brush your teeth do you keep the tap running or do you turn it off in between. बघा आता दात घासताना तुम्ही नळ चालूच ठेवतात का बंद करतात मध्ये. तर जेव्हा तुम्ही दात घासता त्यावेळेस नळ चालू करून ठेवायची काही गरज नाही, पण जेव्हा तुम्हाला पाणी लागणार त्यावेळेस पुन्हा नळ चालू करायचं आहे, चूळ भरायची आहे किंवा जे काय तुम्ही ब्रश धुणार आहेत त्यावेळेस नळ चालू करायचं आहे. पण जोपर्यंत तुम्ही 3 मिनटं 4 मिनटं जे तुम्ही दात घासता तोपर्यंत नळ चालू करून ठेवायचा नाही आहे. Do you throw away the water used for washing vegetables, fruits, etc. or do you water your plants with it? बघा तुम्ही फळ धुवायला पाणी वापरतात, भाज्या धुवायला पाणी वापरतात किंवा दुसरं काही गोष्टी धुवायला तुम्ही पाणी वापरतात. तर ते पाणी जे आहेत जे धुवून झाल्यावरती जे पाणी उरलं आहे तर तुम्ही ते पाणी काय करता तर तुम्ही ते झाडाला टाकतात का फेकून देतात. तर जर तुम्ही ते फेकून देत असाल तर तसं करू नका, तुम्ही ते पाणी झाडांना टाका. ओके. When rinsing things under a tap, do you turn it on fully or just enough? बघा जेव्हा आपण भांडे धुतो किंवा कोणतीही एखादी वस्तू धुतो नळाखाली त्यावेळेस नळ फुल चालू करायची काही गरज नाही आहे. आपण कमी प्रेशरने सुद्धा नळ ऑन करू शकतो आणि पाणी आणि ते भांडं किंवा जी काय वस्तू तुम्ही वॉश करणार आहे ती इझिली वॉश करू शकतात. फोर्सने पाणी सोडायचं नाही आहे. ओके. तर आपण ही अशी काळजी घ्यायची आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. चला डोके चालवा. द गार्डन इज टू बी वॉटर्ड. टॅप वॉटर अँड वेल वॉटर आर बोथ अवेलेबल. व्हॉट विल यू यूज. बघा तुम्हाला तुमच्या गार्डनला पाणी घालायचं आहे. तुमच्याकडे टॅप वॉटर म्हणजे नळाचं पाणी पण आहे आणि विहिरीचं पाणी पण आहे. तर तुम्ही कोणतं पाणी वापरणार. तर बघा आपण टॅप वॉटर कशाला वापरू तर आपण प्यायला ते टॅप वॉटर वापरू आणि विहिरीचं पाणी आपण हे गार्डनिंगला, भांड्यांना, कपड्यांना, काही आपले व्हेकल्स आहेत ते वॉश करायला आपण वेल वॉटर यूज करू शकतो. ओके. नाव व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो
ते आपण आता पाहूया. वी नीड वॉटर कंटिन्युअली सो वी स्टोअर वॉटर ॲट होम. आपल्याला पाणी नेहमी लागतं म्हणून आपण पाणी घरी साठवून ठेवतो. अ लीड अँड अ टॅप ऑन वॉटर कंटेनर हेल्प टू कीप द वॉटर क्लीन अँड मेक इट इझियर टू यूज. बघा, आपण पाण्याचं कंटेनर जो असतो, पाण्याचं जे भांडं असतो, त्याच्यावर नेहमी आपण झाकण ठेवलं पाहिजे आणि त्याला नळ असलं पाहिजे, जेणेकरून पाणी कसं राहील, स्वच्छ राहील आणि आपण ते इझिली यूज करू शकतो. इफ ड्रिंकिंग वॉटर इज नॉट पोर्टेबल इट कॅन कॉज डिझीज. जर पिण्याचं पाणी सेफ नसेल, पोर्टेबल नसेल, तर तुम्हाला वेगवेगळे रोग होऊ शकतात. देअरफॉर स्पेशल केअर मस्ट बी टेकन फॉर ड्रिंकिंग वॉटर. म्हणून खूप काळजी घेतली पाहिजे पिण्याच्या पाण्याबाबत. सिटीज अँड टाउन्स हॅव वॉटर प्युरिफिकेशन सेंटर्स अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स. काय दिले पहा, शहरांमध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र व वितरण व्यवस्था म्हणजेच पाणी वाटपची व्यवस्था असते. इफ वी यूज वॉटर फ्रॉम अदर सोर्स वी शुड एन्श्योर दॅट इट इज पोर्टेबल. बघा, आपण जर इतर स्रोतांपासून पाणी घेत असलो तर ते पाणी सेफ आहे का, निर्धोक आहे का, याची खात्री करून घ्यायची आहे. ऑब्टेनिंग पोर्टेबल वॉटर इन्व्हॉल्व्स लेबर ॲज वेल एज एक्सपेन्स. काय दिले की पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे. आणि लास्ट पॉईंट, वॉटर शुड बी स्टोर्ड प्रॉपरली अँड यूज्ड केअरफुली. काय दिलं आहे की पाणी हे नीट साठवावे आणि काटकसरीने वापरावे. मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा की पाणी हे मौल्यवान आहे आणि त्याची तुम्ही नीट काळजी घेतली पाहिजे. तर हा धडा इथेच संपला आहे आणि तुम्ही हा धडा पूर्णपणे वाचणार आहेत आणि समजून घेणार आहेत. आणि ह्याचे जे हार्डवर्ड्स आहेत ते सुद्धा तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके.